नमस्कार, मी सतीश शेवाळकर. आपण बघत आहात वेद न्यूज आणि आपण सध्या आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुसद या ठिकाणी आलो होतो. येण्याचं कारण असं होतं की जे पेशंटचे नातेवाईक आहे आणि 12ही महिने इथून पेशंट डिलिव्हरीचा रेफर करण्याचं काम चालते हे जगजाहीर आहे आणि सर्वांना माहीत आहे. त्यातलाच आज हा प्रकार घडलेला आहे की पेशंट जे आहे डिलिव्हरीसाठी यवतमाळला रेफर करत होते. यांचा फोन आला आमच्या टीमला, आमचे सहसंपादक प्रवेश भाऊ टाकरस यांना, व तात्काळ आम्ही या ठिकाणी आलो असता डॉक्टरांशी बोलणं झालं व इथल्या जे अधीक्षक आहेत भेलुंडे मॅडम यांचे तर काही उडवाउडवीची उत्तरं आहेत. आज ओटीचं काम चालू आहे. काय कारण आहे तर आज दिल्लीवरून उद्याला 15 तारखेला इथं या ठिकाणी एक टीम येणार आहे. त्यामुळे स्वच्छतेचं देखील पूर्ण परिसर आहे उपजिल्हा रुग्णालयाचा. हे पूर्ण असंही आम्हाला कळालं की कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम दिलं व पूर्णपणे या ठिकाणी स्वच्छता चालू आहे. नाही तर 12ही महिने कचऱ्याच्या विळख्यात आढळलेलं हे उपजिल्हा रुग्णालय आज पूर्णपणे स्वच्छ होताना आपल्याला दिसत आहेत. पेशंटचे नातेवाईक माझ्यासोबत आहे. तुम्हाला काय डॉक्टरनं सांगितलं आणि आपला पेशंट कधी भरती झाला? काल आम्ही 4 वाजता पेशंटला भरती केलं होतं. अच्छा, काय नाव आपलं पूर्ण आणि गाव कुठलं? माझं नाव धम्मपाल कैलास खंदारे, मी राहणार ब्रह्मीचा आहे. आणि काल भरती केल्याच्या नंतर कोणतेच काही एक गोळी किंवा एक इंजेक्शन कोणती सुविधा इथं काहीच नाही दिली त्यांनी. अच्छा, आणि काय म्हणे तुम्हाला पेशंट रेफर करण्यासाठी काय म्हणे? मॅडम म्हणल्या की बुवा इथं आमच्या इथं काही सिजर होत नाही, तुम्ही नाही का इथून रेफरचं लिहून देतो आणि यवतमाळला घेऊन जा. अच्छा, तर मॅडमला म्हणलं आम्ही की बुवा आमची परिस्थिती नाही, तरी मॅडम ऐकायला तयार नाही आणि त्याची जे लँग्वेज आहे बोलायची ती योग्य नाही आहे. अच्छा, इथले एक फॉर्मशीटसुद्धा आम्हाला भेटले होते. त्यांनीही सांगितलं की आम्हाला स्वच्छता दाखवली आणि एक आम्ही इथलं आरोग्याचं व्यवस्था चांगल्या दाखवल्या तर आम्हाला 3 लाख रुपये काहीतरी इनाम मिळतो. त्यासाठी हा उलाढाल चालला का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होते. काय वाटते, स्वच्छता या ठिकाणी राहते? स्वच्छता तर बिलकुल नाही सर, या ठिकाणी काहीच नाही. नाही. अजून काय सांगू शकाल आता उपजिल्हा रुग्णालयाच्या बारेत? आता मॅडमची जे बोलायची पद्धत आहे सर, एक वरिष्ठ अधिकारी नसल्यानं आपण सामान्य रुग्ण ज्याची आर्थिक परिस्थिती बिकटीची आहे, हालाकीची आहे, अशा माणसाला यवतमाळ जाणं शक्य नाही. तर त्या संदर्भात मॅडमला बोलल्याच्या नंतर मॅडमचे उडवाउडीचे उत्तर आणि मॅडम कमी बोलता त्याच्या साईडला जे त्याचा असिस्टंट होता हे जास्त प्रमाणात बोलू लागला. त्याची बोलण्याची पद्धत व्यवस्थित वाटली नाही. महत्त्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी ओटीचं काम आज 14 तारखेला चालू आहे. का तर उद्या टीम येत आहे आणि हे माझ्या मागे बघू शकता की युद्ध पातळीवर इथं स्वच्छता करण्याचं काम हे आपण बघू शकता की या प्रकारे युद्ध पातळीवर हे इथं काम चालू आहे. का तर टीम येत आहे, नाहीतर तुम्हाला सामान्य जनतेसाठी काही देणं घेणं नाही. आणि महत्त्वाचा विषय असा निर्माण होतो की पुसद नगरपालिकेच्या निवडणुकी जवळ येत आहेत. जेवढेही आता जवळपास दिवाळी झाल्यानंतर कदाचित निवडणुका लागू शकते, पण जेवढेही भावी नगर अध्यक्ष किंवा आत्ताचे होणारे भावी नगर अध्यक्ष किंवा नगरसेवक तुमच्याच वार्डातील पेशंटसाठी हा दवाखाना बनलेला आहे. आपण जेवढे बॅनर पेपरवर किंवा आपल्या फेसबुक इंस्टाग्रामवर झळकवता एखादा फोटो की गोरगरिबाची मदत करताना तुमचा कधी येणार नाही, कारण तुम्हाला फक्त सत्ता हवी आहे. आणि या ठिकाणी सुद्धा हे पिण्याचे पाणी इथं वॉटर फिल्टर अवेलेबल नाही आहे. आत्ता विचारले असता तर त्यांनी सांगितलं वॉटर फिल्टर या ठिकाणी आणि एक तिथे सुद्धा आहे, ते सुद्धा वॉटर फिल्टर हे आम्ही स्वच्छतेला नेलं. का तर टीम येत आहे. पुन्हा प्रश्न नीट लक्षात घ्या की आज या ठिकाणी पेशंटला पाण्याची सुविधा नाही आणि हे आता हे बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी युद्ध पातळीवर यांचे कार्य सुरू आहे. ठिकठिकाणी पूर्ण घाणीचे साम्राज्य या हॉस्पिटलला, पूर्णपणे घाणीच्या साम्राज्याच्या विळख्यात हे हॉस्पिटल आहे. हे पाहू शकता तुम्ही.